मी दिलीप तात्यांचं नाव हे स्पेशल का ठेवेन? कारण दिलीप लालासाहेब पाटील तात्या हे माझ्यासाठी परमेश्वर आहेत. कारण एका क्षणाला मला खूपच असं म्हणजे मी कुठेतरी आउट ऑफ जातोय की काय असं वाटत असताना मी तात्यांच्या जवळ जाऊन बसायचो. तात्यांच्या गप्पा, तात्यांना लोक भेटायला यायचे, हे सगळं मी अनुभवायचं. आणि मी तुम्हाला खरं सांगतो मोहन सर, दिलीप लालासाहेब पाटील तात्या हे व्यक्तिमत्व अतिशय उत्तम व्यक्तिमत्व आहे. म्हणजे मला बोलायचंय म्हणून नाही, मी ते अनुभवलेलं आहे. कारण काय आहे, तुम्ही जोपर्यंत एखाद्या माणसाला अनुभवत नाही, त्या माणसाबद्दल चिकित्सा ठेवून जोपर्यंत तुम्ही बघत नाही, तोपर्यंत तुम्हाला खरा माणूस कळत नाही. मला तात्या कळाले. तात्यांचे विचार स्पष्ट आहेत, त्यांचं म्हणणं क्लिअर आहे, त्यांचं सांगणं क्लिअर आहे आणि ते दुजाभाव करत नाहीत. त्यांच्या मुलांच्या पेक्षा लहान वयाचा आहे मी. तर आज हे तात्या मला सत्याप्पा या हे वाक्य काय यावं त्यांच्या तोंडातून? कोण आहे सत्याप्पा? काय दिले त्यांनी तात्यांना? काहीच नाही दिलेलं. पण तात्यांना ज्यावेळी 5-6 महिन्यामध्ये ऑब्झर्व केलं, तात्यांनीच अनुभवलं मला. आणि त्यांच्या लक्षात आलं की मी कुठेतरी थोडासा हलतोय. तात्या म्हणाले, सत्याप्पा तुमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुम्ही बोलत नाही. मी नाही म्हणालो. तात्या म्हणाले, सत्याप्पा तुमच्यापेक्षा लहान वयाचा असताना या दुनियेत आलोय मी, माणसं ओळखलेत, मी पण नट आहे. कारण तात्यांनी एकदा त्यांच्या अभिनय दुनियेत बेस्ट ऍक्टर घेतला होता कॉलेज जीवनात. तर म्हटलं काहीतरी आहे. तर मी म्हटलं काही नाही तात्या, मला या क्षेत्रात 3-3.5 वर्ष गॅप पडलाय आणि मला काहीतरी करायचं आहे. त्यावेळी तात्या म्हणाले, काय करणार आहे? तर म्हटलं मला अशी शॉर्ट फिल्म करायची. करा म्हटले. तुम्हाला किती रुपये लागणार आहेत? मी तात्यांना एक बजेट दिलं. तात्यांनी असं बघितलं, म्हटलं याच्यात तुमचं बसत नाही बजेट, आणखी एकदा बजेट तयार करून आणा. तर पुन्हा मी तेच बजेट थोडंसं वाढवून दिलं. तात्या म्हणाले, यात बसूच शकत नाही हो. तर तात्यांनी मी दिलेल्या बजेटच्या दुप्पट रक्कम दिली आणि मला म्हणाले, आता सिनेमा करा. तर ते 30 मिनिटांची शॉर्ट फिल्म मी केली, ज्याचं नाव आहे रेड बेडशीट. तर तात्यांनी त्या सिनेमाचं बजेट फक्त दिलं नाही, तिथून पुढे वर्षभर हा टिकला पाहिजे, हा जगला पाहिजे, त्याला कुठली अडचण आली नाही पाहिजे, हे तात्यांचं म्हणणं होतं. आणि तो विचार करणारी माणसं फार कमी. तर तात्यांनी सिनेमा प्रोड्यूस केला नाही, तात्यांनी मला प्रोड्यूस केलं पुढच्या 2 वर्षांसाठी, की हा व्यवस्थित राहिला पाहिजे. आणि आजही तात्या मला आपुलकीने विचारपूस करतात. काही अडचण आली तर बिनधास्त सांगा म्हणतात. आणि दिलीप तात्यांच्यामुळे पुन्हा मी शांत झालो. माझ्या पेशन्सना आणखी भक्कम असा आधार मिळाला. आणि मग मी सिनेमा केला. आणि तेवढ्यात हा मांजरेकरांचा मेसेज येणं, तात्यांचा अधूनमधून तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, आपण 10 सिनेमे काढू. तात्यांच्या शैलीत तात्या म्हणाले, त्या प्रत्येक सिनेमात तुम्हाला काम देतो. हा आधार असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे एका लेवलला तुम्ही आशेवरती जगत असता, ती तुमची स्वतःची असते. पण आशा उत्पन्न करणारा आणखी एक माणूस असेल तर त्याला भक्कमपणे त्याच्याकडे आपण बघू शकतो. वाटतं की एका कलाकाराचं दुःख दुसरा कलाकार कारण तात्यांचं बोलणं, तात्यांचा जो रांगडा स्वभाव आहे तो खरंच बघायला एक कलाकारच त्यांच्यामध्ये लपलेला